काल आपण चालू केलं होतं टेक्निकचं नाव काय होतं कालच्या? हा पॉइंट होता का? हाऊ टू कॅल्क्युलेट पर्सेंटेज. नक्की यस नो? हा आपण काल टाइप चालू केला. हाऊ टू कॅल्क्युलेट. सांगा बरं पहिला पॉइंट काय पाहिला होता आपण? पहिला होता पॉइंट बेसिस. करेक्ट. सेकंड मल्टिप्लिकेटिव्ह बेस. करेक्ट. थर्ड कोणता बेस? फ्रॅक्शन बेस. फोर्थ आहे कोणता? कोणी सांगू शकता? 100 बेस. फिफ्थ at the time of decimal. बरोबर. नेक्स्ट वन आणि 6 कोणता बेस? काल आपण याच्यामधला फर्स्ट टाइप बघितला, त्याचं नाव काय होतं? पॉइंट बेस. राईट हँड साइडनी कोणत्याही नंबरला कोणता पॉइंट लागला? फर्स्ट. किती पर्सेंट होते? 10%. सेकंड पॉइंट लागला, थर्ड पॉइंट लागला. एव्हरी नंबर फॉर इटसेल्फ ऑलवेज 100%. आज आपण कोणता पाहणार आहे? मल्टिप्लिकेटिव्ह बेस. लक्ष द्या. आता पहा मल्टिप्लिकेटिव्ह बेस कसं सॉल्व्ह करायचं. याला आपण बेसिक मध्ये एकदम व्यवस्थितरित्या पाहिलाय, पण तरी इथे 2-3 एक्झाम्पल व्यवस्थित घेऊ. आता मल्टिप्लिकेटिव्ह बेस. करेक्ट. आता सपोज मला 740% ऑफ 12,000 पाहिजे. हा पहिला. सेकंड मला इथं 43% ऑफ 23,000 पाहिजे. क्लियर. थर्ड सपोज 18% ऑफ 43,264 पाहिजे. and fourth 840% of 300. Getting the points? आता मला सांगा याची 1% व्हॅल्यू किती होते? कन्फर्म आहे? 120 इज 1%. करेक्ट. 120 वर 0 किती आहे? 1. तो आपण इथे लावू. कळला? हा 0 इथे लावू. इकडे किती 0 आहे? तो 0 इथे लावा. कळलं काय काय केलं? हा किती वरचा 0 आहे? 120. तिकडले दोन कहाणी घेतलेले आपण, कारण का 1% व्हॅल्यू किती होते आणि 120 वर 0 किती येते? 1. इकडे किती 0 आहे? इकडे जर 2 0 असते तर इकडे किती लावले असते? कळलं? आता मला सांग 12 चा टेबल तुला येते. 12 4 जा 48. कॅरी किती करशील? 4. 12 7 जा 84. 84 प्लस 4 80 काय होणार? 8. हे झाले याचे किती पर्सेंट? 740%. आता मला सांगा इथे 1% व्हॅल्यू किती झाली? 230. करेक्ट. मग इथं किती 0 लावला? कशावरचा लावला रे तो आपण? 230. या साईडला 0 आहे का? मग आता 0 लावायचं काम आहे का? मग मला सांग 23 3 जा 69. कॅरी किती करशील? 23 मल्टिप्लाइड बाय 4. 23 मल्टिप्लाइड बाय किती होते? 92. पुन्हा 2 92 प्लस 6 98. सर्वांना कळलं का रे? यस नो? आता या टेक्निकचं नाव आहे मल्टिप्लिकेटिव्ह. मग याच्या जेवढे टेबल चांगले लर्न होणार तेवढी हे टेक्निक काय बनल? इफिशियंट. त्याचं नावच काय? आणि मल्टिप्लिकेशन करण्यासाठी काय चांगलं पाहिजे? टेबल चांगलं. लक्षात आलं? सांगा याची 1% व्हॅल्यू किती होते? हा होते का? हा होते. यस नो? याले मल्टिप्लाय किती करसा? 18. म्हणा 18 4 जा 72. कॅरी किती करसा? 18 6 जा 108. 108 प्लस 7 100 किती? बरोबर. कॅरी किती करसाल? 11. 18 2 जा 36. 36 प्लस 11 47. कॅरी किती करसाल? 4. 18 3 जा 54. 18 3 जा 54 प्लस 4
कॅरी किती करसाल 5. 18 4 जा 72 प्लस 5 70. सर्वांना लक्षात आलं का? किती प्लेस नंतर पॉइंट लावू आपण? इथे 2 आहे, इथे किती कळलं? सांगा याची 1% व्हॅल्यू 3. कन्फर्म आहे? मग आता मला सांग, झिरो लावायची गरज आहे काय? इकडे आहे का झिरो? अरे आहे ना, म्हणून इकडे एक काय लावू आपण? कुठला लावला सांगा मला? एक झिरो हा 840. तिकडला लावला का? का नाही लावला? कारण का 1% व्हॅल्यू 3 होत होती. म्हणा 3 4 जा 12. कॅरी किती करसाल? 8 3 जा 24 प्लस 1. सर्वांना लक्षात आलं का रे? या टेक्निकचं नाव काय होतं? मल्टिप्लिकेटिव्ह बेस. आज घरी जाऊन याला व्यवस्थितरित्या करून पाहायचं. क्लिअर? आज आपण फ्रॅक्शनला वेगळ्या वेळी शिकणार आहे थोडं. क्लिअर? आता पास नंबर ऑफ फ्रॅक्शन आपल्याला जास्त शिकायचे आहे. थोडं आपण बेसिक मध्ये शिकलेलोच आहे, पण आज थोडं वेगळ्या वेळेने शिकायचं. कारण का आपला टॉपिक कोणता चालू आहे? टॉपिकचं नाव काय चालू केलं आपण? हा, पर्सेंटेज. टॉपिक कोणता शिकत आपण? हा, तर त्याच्यामधलं पॉइंट आहे, कालपासून चालू झाला. येस नो? कोणती टर्म आहे हे त्याच्यामधली? हाऊ टू कॅल्क्युलेट. काल किती टर्म कम्प्लीट केल्या आपण? 8. हे किती नंबरचे आहे? 9. कळलं? आता लक्ष द्या, जायचं पुढे. कॉन्सन्ट्रेट करा. लिहा फ्रॅक्शन बेस. कोणता बेस? आता बघा फ्रॅक्शन बेस कसं सॉल्व्ह करायचं. लाईफ टाइम लक्ष द्या, एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगत आहे. जर बाबा तू पर्सेंटेज टू फ्रॅक्शन जात आहे, काय म्हटलं सांग? पर्सेंटेज टू, तर तुला डिवाइड बाय 100 करायचं आहे. काय करायचं आहे? काय सांगितलं सांग? पर्सेंटेज टू काय जात आहे, तर तुला काय करायचं आहे? आणि जर बाबा तू फ्रॅक्शन टू मल्टिप्लाय करताय, काय करताय? कुठं जात आहे? पर्सेंटेज. तर तुला मल्टिप्लाइड बाय काय करायचं? 100. सांगा काय सांगितलं? पर्सेंटेज मधून तर डिवायडेड बाय, आणि फ्रॅक्शन मधून तर कशामध्ये? करेक्ट. आता कॉन्सन्ट्रेट कर, दोन्ही टर्म सांग. मी पहिली इथे लिहिला 20%. किती पर्सेंट? गेटिंग द पॉइंट. आता मला पर्सेंटेज मधून फ्रॅक्शन मध्ये जायचं. कुठं जायचं सांगा? गेटिंग द पॉइंट. आता मी काय करणार? 20 बाय काय करणार? 100. 20 एक 20 पंच, कोणता बाय 5? सर्वांना कळलं का? यस सर नो? त्याच्यानंतर लक्ष द्या. आता मला फ्रॅक्शन टू काय जायचंय? पर्सेंटेज. फ्रॅक्शन टू काय जायचंय? आता बघ, माझ्याकडे 3/5 चा फ्रॅक्शन आहे. किती जा? आता याला कायच्यात कन्वर्ट करायचं आहे? कशामध्ये? पर्सेंटेज. तर मी काय सांगितलेलं आहे? इंटू 100 करा. काय करा? म्हणून मी याला इंटू काय करणार आहे? म्हणा 5 1 जा 5 नी किती वेळा? 20. 23 जा. सर्वांना भावना पुसल्या का रे बाबा? यस नो?
सांगा काय सांगितलं या टर्म मध्ये आपण, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन डिवायडेड बाय फ्रॅक्शन टू मल्टीप्लाइड बाय, क्लियर द पॉइंट, यस या नो, लिख लो इसको। साधं फंडामेंटल व्यवस्थित माहिती पाहिजे। क्लियर, लक्षात आलं, यस नो, क्लियर द पॉइंट। आता पहा पुढचं हेडिंग लिहायचं आहे, याच्याबद्दलच ए पॉइंट लिहा, इम्पॉर्टंट फ्रॅक्शन। काय लिहायचं सांगा, इम्पॉर्टंट फ्रॅक्शन। कशामधला, कोणता बेस चालू आहे आपला, फ्रॅक्शन, त्याच्यामधला काय म्हटलं मी, इम्पॉर्टंट फ्रॅक्शन। क्लियर, पाच सर्वांनी लिहिलं का रे, यस नो, जायचं पुढे। पहा आता इम्पॉर्टंट फ्रॅक्शन चालू करतो, इथे हेडिंग लिहिला IMP, IMP मीन्स इम्पॉर्टंट, मीन्स कोणता फ्रॅक्शन पड रहे हम, इम्पॉर्टंट फ्रॅक्शन। लक्षात आलं, पाच आपल्या टीचरने विचारलं 1% किती होते, करेक्ट, तर काय बाय 100 लिहायचं, 1/100, लक्षात आलं। जर तुला 5 बाय किती विचारलं, 5% विचारलं, किती पर्सेंट, तर काय लिहिशील तू, 5/100। अरे समजलं, म्हणजेच काय होणार, हा कोणता बाय 20, सर्वांना कळलं। जर तुला बाबा 10% विचार, किती पर्सेंट विचारला, तर तू काय करशील, 10/, म्हणजेच काय होणार, कोणता बाय 10, लाईट लागत आहे का। जर तुला 15% विचार, किती पर्सेंट, करेक्ट, काय करतात, 15/100 म्हणा, 5 ने किती टाइम्स, 5 ने किती टाइम्स, म्हणजे किती बाय 20, लक्षात आलं। जर तुला बाबा 20% विचार, किती पर्सेंट, काय करसाल सांगा, 20/, म्हणजे कोणता बाय 5, लक्षात आलं। नेक्स्ट, मी जर इथं म्हटलं 25%, किती पर्सेंट, 25 बाय काय रे, कोणता बाय 4, क्लियर द पॉइंट। मी जर तुला इथे 30% विचार, सांगा बरं काय करस, 30/100, क्लियर। याला आपण इरेज करू थोडं, कोणता पर्सेंट विचारला आपण, 30%, मीन्स काय लिहू इथं मी, 30/100, 0 गेट 0, कोणता बाय 10, मी सपोज इथं 40% लिहिला, किती पर्सेंट, सांगा काय करायचं, 40/100, करेक्ट। इथं 5 ने किती वेळा, 8, आणि 5 ने किती वेळा, 20, अरे यस नो, कन्फर्म। मी याला 2 ने किती वेळा, 4, 2 ने किती वेळा, हा 2 ने 5, 10, 2 ने किती वेळा, 2, इकडे किती वेळा, समजलं। मला इथे 50% पाहिजे, किती पर्सेंट, सांगा काय करसाल, 50/, म्हणजे कोणता बाय 2, गेटिंग द पॉइंट। मला इथे 60% पाहिजे, सांगा 60/100, म्हणजे 5 ने किती वेळा रे, 12, यस नो, 5 ने किती वेळा रे, 20, 2 ने किती वेळा रे, 6, 2 ने किती वेळा रे, 10, 2 ने किती वेळा, 2 ने किती वेळा, कोणता बाय 5, लक्षात आलं। मला इथे 75% पाहिजे, सांगा किती करू, 75/, म्हणा 25 ते किती वेळा, 3, 25 ते किती वेळा, कोणता बाय 4, सपोज मला इथे 80% पाहिजे, सांगा
80/100. 20 न किती वेळा रे? 4. 20 न किती वेळा? 5. मला इथे 90% पाहिजे. सांगा कोणता बाय 100? 90/100 म्हणजेच किती रे? कोणता बाय 10? मला इथे 100% पाहिजे. सांगा मग काय करसा? 100/, म्हणजेच किती? क्लिअर झालं का? हे असं टकाटक या पद्धतीने. हे घरी वाचायचे सकाळ दुपार संध्याकाळ. आज जसे मी लिहून पाहिले असेच घरी जाऊन काय करा, तुम्ही लिहून पहा आणि त्या व्हॅल्यू करेक्ट आल्या पाहिजे. क्लिअर? याचं हेडिंग काय होतं बाबा? इम्पॉर्टंट फ्रॅक्शन. पुढच्या टाईपवर जायचं का? क्लिअर? झाला का रे बाबा लिहू? नेक्स्ट इम्पॉर्टंट फ्रॅक्शन मध्ये दुसरं लिहा 1 to 20. काय म्हटलं सांगा? करेक्ट. 1 to 20 फ्रॅक्शन. पाहता लक्ष द्या. 1 to 20 काय म्हटलं मी? कॉन्सन्ट्रेट करा. इथून चालू कर. 1/2 म्हणजे किती होते रे? 50%. 1/2 म्हणजे कोणी सांगू शकते का हे 50% कसे आले असे? हे 50% कसे आले असे? मल्टिप्लाइड बाय 100. पहा आता सपोज मी तुम्हाला सांगितलं फ्रॅक्शन मधून कायच्या मधून पर्सेंटेज मध्ये जाताना मल्टिप्लाय काय करायचं? हे पहा इथं केलं का नाही केलं? 2 न किती वेळा जातो? समजलं? म्हणून तिथे किती पर्सेंट आला? हा. नंबर सेकंड 1/3 म्हणजे 33 इंटिजर 1/3. क्लिअर? कशा आले असेल सांगा? 100 ला किती न डिवाइड झालं असेल? 3 न. म्हणून किती आले असेल? फोटो आठवत असेल तर पहा. हा 100 आहे, याला आपण किती न डिवाइड करू? म्हणा 3 3 जा 9. 3 3 जा 9. रिमाइंडर्स किती राहिला? 1. याले काय म्हणतं? क्वोशंट. याला काय म्हणतं? डिव्हायजर. याला काय म्हणतं? म्हणून हा इथं काय येणार? 13. कोणता बाय 3? क्लिअर?
आता याच्यामध्ये तुला जर 2/3 विचारला, मी पुढचे 1-2 तयार करून दाखव. 2/3 पहा आता कसं करायचं. हे जर तुला व्यवस्थित माहित असलं तर हे तुला व्यवस्थित करता येत. 33 2 जा 6 2 1 जा 3 जसाच्या लक्ष झालं का? सांगा कसं केलं. 33 2 जा 2 1 जा 3 जसाच्या. गेटिंग द पॉइंट. आता आपण थर्ड 1/4 घेतला. सांगा किती होणार. 25%. हे आपण पाहिलंय. कोणता पर्सेंट कसा येईल. 25 100 मल्टिप्लाय कशाला 1/4. कुठं वाटत पहा 1/4 कळलं. इंटू किती 4 न किती वेळा 25. क्लिअर द पॉइंट. आता तुला जर इथे बाबा मी विचारलं 3/4 सांगा किती बाय 4. मग 25 3 जा कोणता 5 लक्षात आलं. आता सपोज तुला विचारलं 5/4 सांगा. सांगा 25 5 जा 125. 25 × 5 125 होते का. यस या नो. असे तुम्हाला तयार पण करता आले पाहिजे. मला सांग नंबर 4 1/5 किती पर्सेंट 20%. किती पर्सेंट. आता तुला मी 2/5 विचारलं सांग 40%. क्लिअर. आता मी तुला 3/5 विचारलं सांग. गेटिंग द पॉइंट. 4/5 80%. किती पर्सेंट. गेटिंग द पॉइंट. नेक्स्ट. आता इथे नंबर किती 5. नंबर किती. आता लक्ष दे 1/6 म्हणजे 16 इंटिजर 2/3 कसा आला असेल सांगा. एक करून दाखव. 1/6 इंटू 100 ते तर सांगत चला. 100 ला बाबा 6 ने डिवाइड केल्यावर हे येते म्हणून. येस नो म्हणा. 6 1 जा कॅरी किती करसाल कळलं. रिमाइंडर इज 4. 6 6 जा रिमाइंडर किती 2 न किती वेळा 2 न किती वेळा म्हणजेच किती झाला. लक्षात आलं का. आता सपोज इथं मी विचारला 3/6 सांगू शकता कसं कसं. 16 3 जा 48. अरे बरोबर. 3 2 जा 6 3 जसाच्या. लक्षात आलं का. यस नो. जर बाबा याला हे मल्टिप्लाय हे ऍड करून जर केलं तर अशी व्हॅल्यू येते. सपोज आता पहा मी नंतरचा पॉईंट शिकवणारच आहे. मी तुम्हाला फ्रॅक्शन म्हणून सॉरी पर्सेंटेज म्हणून कायच्यात घेऊन जाणार आहे फ्रॅक्शन. आता मी कुठून कुठे घेऊन चालू तुम्हाला लक्षात आलं का. आता बघ नंबर 6 1/7 कोणता बाय 7 14 इंटिजर 2/7. आज घरी व्यवस्थित करून पाहिजे. समजा 2/7 विचारला सांगा किती लिहू 28 कोणता बाय 7. लाईट लागले का रे. लिहा बरं पहिले एवढं. आणि आज घरी जाऊन अशा डिराइव्ह करून पहा व्हॅल्यू म्हणजे समजाल का आपली पर्सेंटेज टॉपिक वर काय आली आहे कमांड आली आहे.
पर्यंत गाडी पोचली का रे बाबा? येस नो? पुढच्या पॉइंटला जायचं. क्लिअर? याचं रेकॉर्डिंग तुम्हाला येऊन जाईल. लक्षात आलं? जे कधी ऐकता येईल तुम्हाला. झालं? नेक्स्ट पुढचं पहा. नंबर किती पर्यंत पोहोचलो तुम्ही? 1/7. 1/8 आहे ना? 12 इंटिजर 1/2. सांगा हा कसा आला असेल? 100 ला कितीने डिवाइड झालं असेल? 8. नेहमी सांगा लागेल काय? 100 ला कितीने? आता 1/9 कसा आला असेल? लक्षात आलं? त्याच्यानंतर 1/10 किती पर्सेंट? 10%. 1/11 9 इंटिजर. करेक्ट. आता सपोज मी तुला विचारलं मला 2/11 सांगा. सांगा कसं कसं? 9 2 जा 18, 2 1 जा 11 जसाच्या. कळलं? आता तुला मी 1/12 विचारलं. क्लिअर? ती तयारी करता आलं पाहिजे. 12 8 जा 96 म्हणजे 8 इंटिजर कोणता बाय 3? 8 इंटिजर. फोटो आठवतो पहा. हा 100 ला मी 12 ने डिवाइड केलं. 12 8 जा 96. 12 8 जा म्हणजे रिमाइंडर किती राहिला? 4. 4 1 जा 4 3 जा म्हणून 8 हा 1 हा. कळलं? आता सपोज मी तुला इथे विचारलं का मला 4/12 पाहिजे. तुम्ही सांगा कसं कसं? 4/12 सांगा. 8 4 जा 8 4 जा कोणता 2? 32. 4 1 जा आणि 3. लक्षात आलं का? आता मला इथे 1/13 पाहिजे. 7 इंटिजर 9/13. 1/14 पाहिजे. 7 इंटिजर 1/7. 7 इंटिजर 1/15. 6 इंटिजर 2/3. 1/16. एवढं फास्ट पार्ट पाहिजे तुमच्या. 6 इंटिजर 1/4. 1/17. 5 इंटिजर 15/17. 1/18. 5 इंटिजर 5/9. 1/19. 5 इंटिजर 5/19 आणि 1/20 म्हणजे किती पर्सेंट? यस नो? या बघ आज घरी जाऊन व्यवस्थित पुन्हा न पाहता लिहून पहा. क्लिअर? जेव्हा वेळ भेटला तेव्हा फ्रॅक्शन लिहून काढायचे रफवर म्हणजे तुमचं कन्सिस्टंट प्रॅक्टिस राहील. फ्रॅक्शन कधीच पाठ करायचे नाही तर फ्रॅक्शन काय करायचे? प्रॅक्टिस करायची. ऍप्टिट्यूड पाठांतर होत तर ऍप्टिट्यूड कशाने डेव्हलप होते? प्रॅक्टिस. लक्षात आलं का? मॅथमॅटिक्स कधीच पाठ केलं पाहिजे. करसान काय? लक्षात आलं का? नाही तर मी बघितलेलं आहे M1 M2 M3 पाठ करतात लोक. काय पाठ करतात? बरोबर? सिव्हिल बरोबर आहे का हे? अरे आहे काय की M1 M2 M3 काय करते? पाठ. उद्या जर ते प्रॉब्लेम आला नाही तर झाला. बरोबर आहे ना खोबरागडे सर? कसं आहे ते? पोचली का रे गाडी? आता मग मी 5-6 तुम्हाला कन्व्हर्जन करून दाखवतो. फ्रॅक्शन टू पर्सेंट. क्लिअर? आता लक्ष द्या. सर्वात मोठी टर्म्स आहे पर्सेंटेज मधली.
जायचं पुढे. यस राणू, क्लिअर द पॉइंट, कॉन्सन्ट्रेट ऑन. पण आता बाबा मी फ्रॅक्शन टू पर्सेंटेज जाणार आहे. कुठे जाणार आहे? आता माझ्या काही पार्ट आहे, करेक्ट. पार्ट म्हणजे ते काय नाही झाले, मग पाठ केले आहे काय, मग कशाने झाले ते? प्रॅक्टिस, कन्सिस्टंट प्रॅक्टिस, सकाळ दुपार, तेव्हा ते कुठे लक्षात आहे. क्लिअर. आता मी सपोज मला दिसला 16 इंटिजर 2/3, फ्रॅक्शन टू पर्सेंट का पर्सेंट टू फ्रॅक्शन? पर्सेंट टू फ्रॅक्शन, पर्सेंट टू, ते माझ्याकडे पर्सेंटेज आहे ना. आता मी कायच्यात जाणार आहे? बघा आता कसं जाईल. म्हणा 16 48 48 टू 15 15 का 50, हा 50 दिसला का? हा 3 कुठून आला रे? हा इथे आहे. हा 100 कुठून आला रे? हा पर्सेंटेज आहे. हा 100 कुठे जाते? मग 50 बाय काय बनते? 0 काय होते? कोणता बाय? बरोबर 1/6 ची व्हॅल्यू तुमच्या बुक मध्ये लिहिली आहे. अरे आहे का? ती पन्न पण पाहता का? आता लिहिलं आपण. येस नो. आता सपोज माझ्याकडे 14 इंटिजर 2/7 आहे. 14 इंटिजर, सांगा कसं करसाल? 14 7 98 98 प्लस 2 100 100 बाय काय करशील? 7. त्याच्या खाली काय घेशील? 100 कुठं जाते? मग 100 बाय किती बनते? 700. 0 काय होते? कोणता बाय 7? समजलं? अधिक लिहून पाहतो इथे. 6 इंटिजर कोणता बाय 3? सांगा. 6 3 जा 18. 6चा पाडा पाठ पाहिजे. आपण तुम्ही बोटावर करता 6 कसा साइन असेल कसं. 6 3 जा 18 प्लस 2 20. 20 बाय किती? 3. आपण त्याच्या खाली काय लिहू? 100 कुठे जाते? मग 20 बाय काय बनते? पाय तुला आता टकाटक मध्ये दिसते कोणता बाय 15? लक्ष म्हणत आलं का? भावना पोचल्या? यस नो. काय नाव होतं याचं? पर्सेंटेज टू फ्रॅक्शन. एकदा मला पुन्हा सांगा, पर्सेंटेज मधून फ्रॅक्शन मध्ये जाताना काय करायला पाहिजे आपण? डिवायडेड बाय 100. फ्रॅक्शन मधून पर्सेंटेज मध्ये जाताना काय करायला पाहिजे? मल्टिप्लाइड बाय. अरे यस नो. क्लियर? यस. काही डाऊट? बाकी न्यूमेरिकलची याची पीपीटी बनली आहे. डायरेक्ट पीपीटी आपण काय इथे प्रॉब्लेम होईल, इथं सोल्युशन. टकाटक. क्लिअर? आता इथे लक्ष द्या. नेक्स्ट किती नंबरच्या पॉइंटला आपण? आता पुढचं सांगा. 100 बेस आहे का? 100 बेस कोणता बेस? 100 बेस. बरोबर एआयडीएस. लक्ष दे. 100 बेस हे पण आपण लहानपणापासून शिकत आलेली टेक्निक आहे. हे पण माहिती पाहिजे. सपोज मला 35% ऑफ 1800 पाहिजे, तर आपल्याला टीचर लहानपणापासून शिकवत आहे की बाबा 35च्या खाली काय घे? इंटू काय घे? समजलं का? यस नो. आणि आपले जेव्हा 0 कॅन्सल होते तेव्हा खूप आनंद होते. मग आपण असं टकाटक करतो 0 लक्षात आलं? जेव्हा भाग जाते तेव्हा सर्वात चांगला आनंद होते बघ. अरे यस नो. 18 5 जा 90. 18 5 जा 18 3 जा
54, 18 3 जा 54 प्लस 9 तुमचा 3 म्हणजे याचा आन्सर काय झालं करेक्ट. याला कोणता बेस म्हणते. अधिक एखादं एक्झाम्पल. सपोज मला 42% ऑफ 900 पाहिजे. सांगा काय करसाल. 42 बाय 100 मल्टिप्लाइड बाय 0 गेट 0 9 2 जा 9 4 जा. हा सर्वांना कळला का रे. यस सानू. त्याचं नाव काय होतं 100 बेस. क्लिअर. म्हणून आपण बेस मध्ये किती व्हॅल्यू घेतली आहे दोघांची 100. हा कॉमन टाइप आहे. प्रत्येक गोष्ट क्लिअर होत आहे. येस नो क्लिअर. नेक्स्ट पुढचं नाव आहे ऍट द टाइम ऑफ. ऍट द टाइम ऑफ आहे का रे बाबा. ऍट द टाइम ऑफ डेसिमल. आता लक्ष दे. सपोज मला इथे 23.4% ऑफ 2300 रुपये घेतो. घबरवायचं. लक्षात आलं. आता मला सांग याची 1% व्हॅल्यू किती होते 23 होते. पहा आता म्हणा 23 3 जा 69. कोणता नाही कॅरी काय करसाल कारण का तुम्ही टेबल म्हणाल म्हणजे ठेवलंच आहे ना. 23 2 जा 46. 46 प्लस 6 किती होते 52. बाबा हे झाले तुझे 23%. किती पर्सेंट कळलं. आता किती पर्सेंट पाहिजे किती पर्सेंट. आता इथं जर एखादा मास्टर प्लेअर असता ना इथे 23 आहे इथे 23 आहे. 23 चा स्क्वेअर 529. अरे सनू मी एवढं करत बसलो असतो काय मला करून दाखवलं. मला 23 दिसत आहे 2 वेळा मल्टिप्लाय होत आहे म्हणजे तो स्क्वेअर झाला का. अरे सनू 24 दिसत आहे तुम्ही बाहेर करत बसाल का. लगेच समजायला पाहिजे इट इज अ स्क्वेअर. इट इज अ म्हणजे काय होणार 24 चा स्क्वेअर किती होणार 576. कोणता 76. अरे यस सानू. मग आता मला सांग इथे किती पर्सेंट पाहिजे बाबा 0.4. सांग याचा 0.1 किती होता किती होता. मग या 2.3 ला कितीने मल्टिप्लाय करशील 4 बरोबर. मग हे बनाल तुझे कोणता 0.2 तो याच्यात ऍड करशील का मायनस करशील. हा तुझा पॉइंट काय 4. मग हा 2 कळला 8 कळला 1 कळला 3 कळला 5 कळला. काय आन्सर झालं समजलं का. पुन्हा लक्ष दे घबरवू नका. मला इथं 108.3 पाहिजे आणि मी इथे सपोज व्हॅल्यू घेतली 18,000 रुपये. हा सांगा 1%. याचे वे 3 आहे करायचे. जो प्रॅक्टिस कसा करते आता त्याच्यावर डिपेंड. समजा आता पहिला वे सांगतो तुम्हाला. जसं मी मल्टिप्लिकेटिव्ह वेने जातो 1% व्हॅल्यू किती होती त्याची 180. 180 वर 0 किती 1 आहे. 18 8 जा 144. 144 कॅरी किती राहिला 14. 18 0 म्हणजे इथं काय ना 4. 18 म्हणजे 18 प्लस 4 कोणता 2 कळलं. हे किती पर्सेंट झाले बाबा 108. आता किती पर्सेंट पाहिजे 0.3. 0.1 किती झाला 18. 18 3 जा 54. 18 3 जा. मी जर जे म्हणतो ते जरी लक्षात ठेवलं तर पाळे पाडून. आज किती म्हटले असून मी सुरुवातीपासून अबे बरोबर आहे का नाही आहे. यस सानू पुढे टेबल म्हटले असेल टाइम पडला तर. मग इथं किती घेसाल 54. इथं काय करसाल 0.3 म्हणजे इथे 494 10. हे समजलं का. आता हा झाला एखादा
आता माझ्याकडे जर हे व्हॅल्यू आली असती, मी काय केलं असतं, दुसरा एक वे होता. मला एवढं माहित आहे की 18,000 हे माझे 100% आहे. किती पर्सेंट आहे? येस सर नो. आता किती पर्सेंट पाहिजे? 8. किती पर्सेंट? 1% व्हॅल्यू 180 होते. 1% व्हॅल्यू किती होते? कन्फर्म. त्याच्यावर किती झिरो लागते? एक. कशावर? 180 वर. 18 8 चा 144. कोणता 4? हे झाले तुझे 8%. किती पर्सेंट? येस सर नो. आता किती पाहिजे? 0.3. 18 3 जा कोणता 4? मग इथं गेले असते 54. हे झाले पॉइंट. याची जर ऍडिशन केली तर ही ऍडिशन आणि ही ऍडिशन 100% काय येते? सेम. यस अनु. याला काय म्हणते? ऍट द टाइम ऑफ रिसिव्हिंग. क्लिअर? इथं हाला 4, हा 9, हा 4, 8 आणि 4 12 हातचा. क्लिअर? सारखंच येते ते. कोण डाऊट आहे काय? 19 कुठे 19? हा 4 आहे ना. हा इथे 19. हा 8+4 आहे. हा इथचा आहे. हा इथचा आहे. लक्षात आलं का? गडबड झाली का रे काही? नाही, आन्सर तेवढंच यायला पाहिजे. म्हणजे लिहिण्यात गडबड झाली असेल. लक्षात आलं? पावर एकदा कॅरी करून. हा 4. हा 4+5 9. करेक्ट. आता हा 4 आहे ना. करेक्ट. हा 4 दिसला. 9 कसं काय येणार आहे? काहीतरी काहीतरी मग गडबड झाली आहे. 100%. 100% इज 18,000. बरोबर? नाही तसं नाही. आन्सर तेवढंच यायला पाहिजे ना. मग इकडे गडबड झाली का? हे पहा 18 8 चा हा 0 कळला. हा 18 8 चा 140 कॅरी किती केले? 40. 18 0 म्हणून काय आला? 4 हा आला. करेक्ट. मग 18 1 जा 18 +1 राहिला होता आहे ना. किती येणार मग? इथेच. लक्षात आलं का? म्हणजे इथे किती येणार मग? क्लिअर? मग इथे किती येणार? आता बरोबर आहे का रे? यस सर नो. तिथं 4 कॅरी केला गेला होता. लक्षात आलं? नंबर ऑफ वेज आहे ज्याच्यावर आपली कमांड असेल त्या वेळी आपण पर्सेंटेज काढू. क्लिअर? इथपर्यंत पोचले का रे? आता पुढचा टाइप काय नाव आहे? कोणता बेस? ओरल बेस. क्लिअर? लक्षात आलं? आणि आन्सर आता ओरल बेस आहे ते आन्सर काय देता आलं पाहिजे? ओरल. क्लिअर? आता इथून आपण चालू करू. किती लोक आहेत? जवळपास 20 लोक. किती लोक? लक्षात आलं? 20 ओरल बेस झाले पाहिजे आपले. किती? आणि 10 मिनिटात संपले पाहिजे. किती मिनिटात? आन्सरही काय आले पाहिजे? ओरली झाले पाहिजे ना. अरे एस नो करू याला. आणि तेच महत्वाची टेक्निक आहे. कोणती? ओरल बेस. एस नो. आता बघ रायसोनी पासून चालू करू. कशापासून? कॉन्सन्ट्रेट कर. डायरेक्ट आन्सर लिहायचा आपल्याला. फक्त मी न्यूमरिकल देत आहे तुला. मला 35% ऑफ. किती पर्सेंट ऑफ? 18,000 पाहिजे. किती 1000?
सांगा काय आन्सर येणार? डायरेक्ट आन्सर ओरली लिहिता आलं पाहिजे एका स्ट्रोक. क्लिअर? पहिला न्यूमरिकल. आता मला सांगायचं 10% किती होते? फक्त तेवढंच पाठ केलं का 10%? बाकी नाही समजलं. 10% किती? 1800 होते का? यस नो. 20% 3600. डबल करायचं. 30% 5400. अरे यस नो. हा 5% किती होते त्याचे? तुम्हीच तर म्हटलं लेको 10% 1800 होते सर. अभि बरोबर आहे. 5% किती होईल? 900. 5400 प्लस 900 6300 झालं याचा आन्सर. 6000 रायसोनी जमलं बरोबर. पहिला. दुसरा, जितेश पाय, सपोज तुला इथे मी 42% ऑफ 8000 पाहिजे. 8000 काय 80,000 सांग डायरेक्ट. असं करता आलं पाहिजे. टकाटक लक्ष द्या. 10% किती? 8000. 8 चूक किती? 32,000. 32,000 म्हणजे तुझे 40%. 32,000 म्हणजे तुझे किती पर्सेंट? 40%. आता किती पर्सेंट पाहिजे तुला? 2%. 1% इज 800. 2% इज 1600. 32,000 प्लस 1600 33,000. हे असं डायरेक्ट लिहितात. थर्ड. क्लिअर? थर्ड मध्ये लक्ष द्या. लिहू बरोबर. 108% ऑफ. म्हणून सर मी दिसलो काय तुम्हाला? जाऊ दे, व्हॅल्यू इकडे स्वस्ती घेतो. 20,000 सांग. कराच नाही लागत. लक्ष दे. 100% म्हणजे 20,000. 100% म्हणजे 1% म्हणजे 200. 8 दोन्ही 20,000 प्लस 1600 कोणता 1600 झालं. येस सर. नंबर 4. नंबर सोपे देतो तुला. 9% ऑफ. बरं 3,000चे सांग. हे तरी आलं पाहिजे. सांग 9% काय होणार? किती हजार? अरे बा 27,000 कसे काय होणार? 9% किती? 270 रुपये फक्त. किती रुपये? 1%. 30. 1%. 30 वर 0 किती? 1. 9 त्रिक 27 वर 0 किती? कोणता 70? समजलं का रे? हे तुम्हाला भेटतेच लेक्चर मध्ये. लक्षात आली? 4. नंबर 5. नंबर 5. क्लिअर? 12% ऑफ 1,20,000. किती लाख 20,000? सांगा. 12% ऑफ 1,20,000. एकदम सोपा आहे. सर्वात चिल्लर छाप म्हणते. किती? 14,400. 14,000. अबे भाऊ मला सांगितलं 1%. 1200. 1200 वर 0. 2. 12 गुणिला 12. 144. 144 वर 0. कोणता 1,400? लाईट लागून राहिले काय? येस सर नो. अशी प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. 6. मला याचे 23% ऑफ. किती पर्सेंट ऑफ? आणि मी घेतले इथे बाबा 23,000. सांगा फास्ट. असं आन्सर सांगता किती पर्सेंट? सांगा. 1%. 1%. 230. 230 वर 0 किती? 1. 23 चा स्क्वेअर किती? लक्षात आलं का? नंबर किती रे? 7. मला 840% ऑफ 90,000 पाहिजे. किती हजार पाहिजे? सांग.
आता बस सोपा आहे, हे व्हॅल्यू 100% आहे, याला मी 800 टाइम पुढे लिहिन. अरे एस आहे नो 8 9 किती होते 72, ते झाले 7,20,000. 7,00,000. अरे एस आहे नो आता किती टक्के पाहिजे 40%. सांग 10%. 9,000. 9 चूक किती झाले 36. 36,000 आणि पहिले किती हजार ते लक्षात ठेवावं लागते. 7,20,000. 7 लाख नाही तर मग ते गजनी बनसान काय. अरे एस आहे नो भावना पोचून राहिले का. 7,20,000 आपले 36,000 किती लाख 7,56,000. यस आहे नो. हा हे पैसे लिहिता आले पाहिजे बरोबर. 7 लाख किती हजार. हा नंबर 8. नंबर 8 एआयडीएस लक्ष दे. 120% ऑफ इझी देऊ काय जाऊ दे. 1 2 3 4 5 घे इझी घे सांग. ते आता तू बुकावर लिहून राहिला. 3,60,000. 3 लाख म्हणा 32 त्याच्यावर किती झिरो. 3,60,000 किती झिरो येईल माहित आहे ना. 3 लाख किती हजार बस लावून घेत जा आपल्या मतानं. लक्षात आलं का. यस सॅनो त्याचं नाव काय होतं रे. उद्या नाही आतापासूनच घरी गेल्या बरोबर कोणता बेस करून पहा. रस्त्याने जाता जाता आपले पर्सेंटेज घेऊन घ्यायचे आणि चालू जायचे. अरे यस सॅनो लक्षात आलं का. गेटिंग द पॉइंट्स. भावना पोचल्या. याचं नाव काय होतं ओरल बेस. क्लिअर. नेक्स्ट पॉइंट आता लिहा